मुंबईच्या विलेपार्ले ते जोगेश्वरी परिसरातील फनेल झोन आणि जुहूच्या वायरलेस पट्ट्यातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग हा आता मोकळा झालाय। जुहूमध्ये मिलिटरी वायरलेस झोनमुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला होता। त्यात 200हून अधिक सोसायट्यांचा समावेश आहे। त्यामुळे तिथल्या रहिवाशांनी मुंबई महापालिका निवडणुकीतल्या मतदानावर बहिष्कार घातला होता। दरम्यान विलेपार्ले ते जोगेश्वरी दरम्यान विमानतळ परिसरातील 4 किलोमीटरपर्यंत फनेल झोन आहे। त्यामुळे या परिसरातल्या इमारतींच्या उंचीवर निर्बंध आहेत। परिणामी विलेपार्ले ते जोगेश्वरी परिसरात इमारतींचा पुनर्विकास रखडलेला होता। खासदार रवींद्र वायकर यांनी या संदर्भात लोकसभेत आवाज उठवून संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून या संदर्भात आज राज्य सरकारला आदेश देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्य सरकारकडूनही सकारात्मक निर्णय घेण्यात आला। प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडला होता। संबंधित मंत्र्यांना देखील याच्याबद्दल मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना मी 2-3 वेळा मी भेटलोय, त्यांना देखील विनंती केली होती आणि मी ते 377 मध्ये पास झाल्यानंतर ते महाराष्ट्र शासनाला मिळालं होतं आणि त्याच्याबद्दल मी पत्रव्यवहार दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केला होता आणि त्यातनं देखील आज कदाचित निर्णय होईल आणि चांगला जर निर्णय झाला तर पार्ले ते जोगेश्वरी या एरियामध्ये ज्यांना सिव्हिल एव्हिएशनची जी हाईटची रिस्ट्रिक्शन येते त्यातनं ते मुक्त होऊ शकतील किंवा त्यातनं मार्ग निघू शकेल। तर ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झालाय की हा विषय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज घेतलेला आहे।